आज 10 ते 15 दिवस झालं सतत पाऊस सुरू असल्यामुळे त्याचा द्राक्ष घड निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे मागील वर्षी आपल्याला थोडंसं तसं जाणवलं. त्याच्यापेक्षाही गंभीर परिस्थिती पावसाची असल्यामुळं आणि त्याचा परिणाम घड निर्मिती तसेच दावणी करपा यांच्यावर प्रादुर्भाव होणार असल्याकारणाने आमच्या मासिक मीटिंगमध्ये सर्व संचालकाच्या वतीनं एक चर्चासत्र ऑक्टोबर चर्चेच्या वेळी अडचण येणार नाहीत घट येण्यास म्हणून एक चर्चासत्र बोलवलं. त्या चर्चासत्राच्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राष्ट्रीय द्राक्ष बागायतदार संशोधन केंद्रामधील प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर R.J. सोमकुंवर, आमच्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती नाना, विशाल मिर्जे, आमच्या विभागाचे सचिव तुकाराम माळीसाहेब, शेखर अण्णा, चौगुले साहेब, कबाडे साहेब, तसंच उपस्थित असलेले आमचं सर्व संचालक मंडळ आणि सर्व द्राक्ष बागायतदार बंधू, प्रथम आम्ही तुमचं स्वागत करतो. आणि ही जी आता परिस्थिती निर्माण व्हायला लागली की आपले ऑक्टोबर छाटणीच्या खर्चापेक्षा आता एप्रिल छाटणीचा खर्च जास्त येतोय काय असा विषय मागील वर्षीपासून जाणवायला लागला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून जर उत्पादनावर होत असेल तर आपल्याला त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि सर्वांचं, जसं आपण शास्त्रज्ञांना बोलवलं आहे त्यांचं मार्गदर्शन तर घेणारच आहोत, पण यापूर्वीसुद्धा आपल्या काही भागात थोडंसं ढगाळ वातावरण असेल, लेट छाटणी असली तरीसुद्धा ते शेतकरी काडी तयार करून त्यांना घड मिळत होते. तर असं काय असेल तर काही भागातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा ना आता हे सगळ्यांना आपल्या सांगली विभागाला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि आपल्या सर्वांना यातून सावरण्यासाठी हे आता 19 पासून आपल्याला पिकाचं उत्पन्न वगैरे मिळत आलं केलं, पण बाजारभाव आणि काही अडचणी नवीन याच्यामुळं आपलं नुकसानच होत राहिलं आहे. आणि आत्ता गेल्या वर्षीपासून हा नवीन आणि विषय आपल्या समोर सगळ्यांच्या समोर उभा आहे. तर आपण यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांचं मार्गदर्शन तर मिळणारच आहे, पण आपण सुद्धा आपले काही शेतकरी आहेत, बेडके साहेब सारखे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, अशा लोकांच्याकडून सगळ्यांनी मिळून ह्यावर आपल्याला ह्यात मार्ग काढणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं हे चर्चासत्र आयोजित केलं. आणि या चर्चासत्रामध्ये डॉक्टर S.D. सावंत साहेब पण थोड्या वेळात येणार आहेत. ते आपल्याला या चर्चासत्रामध्ये द्राक्ष बागेवरील रोग, पाणी टिकवणे यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. इथं उपस्थित असलेले आपले डॉक्टर सोमकुंवर आहेत. ते द्राक्ष बागेत असलेल्या ह्या कमी हवामानामध्ये याच्यामध्ये घड निर्मितीसाठी संजीवकांचा वापर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विशाल मिर्जे साहेब आहेत. आणि आपले मारुती नानाही सांगले हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं की बाबा खुडा, बगलफूट याचा सुद्धा खर्च दिवसेदिवस वाढत आहे. तर यावर सुद्धा नानांचा अभ्यास आणि मार्गदर्शन चांगलं आहे, ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि या सर्व तातडीच्या बोलवलेल्या चर्चासत्रात आपण सर्वजण उपस्थित राहिलात. मी पहिलं सर्वांचं तुमचं स्वागत करतो आणि तुमचा आभार मानून पुढील कार्यक्रम सुरू करण्यासाठी परवानगी देतो. धन्यवाद. आज आपल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ विभाग सांगलीच्या वतीनं अवकाळी पावसाच्या, मान्सूनपूर्व पावसाच्या लवकरच्या आगमनानं
अति तातडीचं चर्चासत्र बोलावून लोकांना अडचणीच्या प्रसंगी बागायतदारांना मार्गदर्शन होणं गरजेचं आहे। या भूमिकेतून आमच्या सांगली विभागाच्या सर्व संचालकांनी, अध्यक्ष, मानद सचिव यांनी जो निर्णय घेतला, या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सांगली जिल्हा विभागाचे बागायतदार संघाचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, मानद सचिव तुकाराम बापू माळी, NRCचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सोमकोर सर, ज्यांचं खास मार्गदर्शन होणार आहे, सोमकोर सरांचं बी होणार आहे, दुसरे आमचे सहकारी मित्र ॲग्रोनॉमिस्ट फायलोचे सर्वेसर्वा विशाल मिर्जे सर, ते आपल्याला कमी सूर्यप्रकाशात गर्भधारणेचं व्यवस्थापन आणि 3 वर्षाचा डाटा पण देणार आहेत की कमी सूर्यप्रकाश होता त्यावेळेला कसं घड आलं सांगली जिल्ह्यातलं उत्पादन, गेल्या वर्षी मे महिन्यात किती डिग्री डेज मिळाला, ह्या मे महिन्यात किती डिग्री डेज मिळाला आहे, 2023ला किती मिळाला, असं वेगवेगळ्या महिन्यातला ह्या टायमिंगचं तुम्हाला डेटा देणार आहेत। त्यामुळे प्रत्येक महत्त्वाचं चर्चासत्र आपण इथं आयोजित केले। सावंत सर या लागले, ते पण लवकर येतील, कारण सावंत सरांच्याकडे आपल्याला रोग आणि बुरशीजन्य रोगांच्या विषयी माहिती करून घेणं गरजेचं आहे। कारण गेली 10-12 दिवस झालं सतत पाऊस आहे, अजून रोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही, परंतु सूर्यप्रकाश पडल्यानंतर दिसू शकतो। त्यामुळे सरांचं पण मार्गदर्शन आपल्याला लाभदायक ठरणार आहे। हवामान अंदाज पण सर सांगतो म्हणले। दुसरे आपल्या आमचे ज्येष्ठ सहकारी द्राक्ष संघाचे संचालक माझे आमचे शेखर अण्णा पाटील मालगावचे, रावसाहेब कबाड यांना, शीतल चौगले नरवाडचे, आणि आमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे समोर बसलेले सर्व संचालक, ज्येष्ठ सहकारी, आपण समोर बसलेले सर्व द्राक्ष बागायतदार, आज अति तातडीचं चर्चासत्र बोलवण्याच्या मागचं कारण नाशिक जिल्ह्यात आपल्या अगोदर एक 8 ते 10 दिवस प्रचंड पाऊस पडायला चालू झाला आणि आपल्यात भाग बदलत कुठेतरी पाऊस पडत होता अवकाळीचा। काही भागात मागल्या महिन्यात गारपीट पण झाली, मला वाटते 23 मार्चच्या आसपास असे, सॉरी एप्रिलच्या महिन्यात गारपीट झाली 23 एप्रिल, काही ठिकाणी 20 एप्रिलला कवटेकंद, वासुंबे, टाकळी, पुन्हा उमराणी, बिळूरचा आणि खोजानवाडी, उंटवाडीचा काय भाग, अशा भागात गारपीट झाली। आमच्या पळशीला एक गारपीट झाली आणि ही गारपीट होऊन काय लोकांचं नुकसान झालं। उमराणी, मला वाटतं टाकळी आणि कवटेकंदमध्ये खालनं तळातनं छाटायची वेळ आली। तर अशा प्रसंगी आपल्याला ह्या अवकाळी पावसाचं नाशिकची परिस्थिती बघितल्यानंतर सांगली जिल्ह्यात पण 2-3 पाऊस चांगले झाले मागल्या 10-12 दिवसात, आणि तातडीची आमची संचालक बोर्डाची मीटिंग घेऊन आपण लोकांना अशा परिस्थितीत घड निर्मितीचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। परंतु घड निर्मितीचं मार्गदर्शनाबरोबर पुन्हा अशी परिस्थिती झाली की ह्या जिल्ह्यात एवढा पाऊस पडायला लागला आपल्याकडं आणि त्यालाच धरून अवकाळीला मान्सूनच या लागला आणि आला, त्यामुळं बुरशीजन्य रोगांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सावधपणे भूमिका घ्यावी लागणार आहे। आणि ह्यासाठी पुन्हा नंतर आम्ही मग सावंत सरांना बोलवायचा निर्णय घेतला। नुसतंच घड निर्मितीवर बोलून चालणार नाही, तर रोगावर पण बोललं पाहिजे, हवामान अंदाजावर पण बोललं पाहिजे, ह्या दृष्टीनं आपण हे चर्चासत्र बोलवलं। एप्रिलचा मगाशी अध्यक्षाने आमच्या सांगितल्याप्रमाणे मोठा खर्च आहे, व्हायला लागलाय आपला। जेवढा फळ छाटणीचा खर्च आहे तेवढाच खर्च जवळजवळ आता ह्या वातावरणामुळे यंदा एप्रिलला होणार आहे असं चित्र दिसायला लागलंय। थोडंसं द्राक्ष बागायतदारीत चालू सीझन आपला थोडी खुशी थोडा गम, काय लोकांना माल कमी होता, काय लोकांना माल बरा होता आणि काय बाजूला थोडाफार चांगला माल होता, रेट चांगला मिळाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं द्राक्ष बागायतदारांनी सांगली जिल्ह्यातल्या सुरुवात असते सगळ्या महाराष्ट्रातली,
कवटेमंकाळ, मिरज पूर्व, कर्नाटकचा उत्तर भागातनं छाटणीला सुरुवात होती आणि हार्वेस्टिंग चालू होतं, कोंगनोळी ही गावं. आणि नंतर मग असा इकडं मिरज तालुका, तासगाव, पलूस तालुक्यापर्यंत असं छाटणीचा हंगाम आपला लेटपर्यंत चालत जातो. द्राक्ष बागायतदारांनी ह्या वर्षी एवढं चांगलं काय काम केलं तर व्यापाऱ्याला द्राक्ष लुटून द्यायची नाही ती, गडबडीत द्यायची नाही ती, ही भूमिका सगळ्यात बागायतदारांनी चांगली घेतली, म्हणून मार्केट टिकून राहिलं. आणि ही भूमिका तुम्हाला इथून पुढच्या काळात संयम ठेवून जर केलं तर द्राक्षाचा दर सहजासहजी कमी येणार नाही. तुम्ही जर संयम सोडला, कुठंतरी एखाद्या हवामान तज्ज्ञानं पावसाची भीती घातली की आपण लगी माल घ्यायला पाहिजे, ही जी आपली गडबड होत्या आणि मार्केटवर त्याचा परिणाम होतो, हा परिणाम सांगली जिल्ह्यावरच दर ठरतो. कारण सांगली जिल्ह्यात आगाप छाटणी असतील, सांगली जिल्ह्यात एकदा दर ठरला तर सांगली जिल्ह्यात ठरतो आणि दर पडला तर सांगलीतच पडतो. कारण थंडीनं, डिसेंबरमधला अवकाळी पावसानं, किंबहुना पुढं जाऊन मार्च एप्रिलचा अवकाळी पाऊस सांगली जिल्ह्यातच सुरुवातीला येतो, तिथं शेतकरी घाबरत असतो. तर घाबरायचं कुठल्या एखाद्या बातमीवर तुम्ही घाबरू नका. काय त्याला झाकाण घालत नाही आपण रात्रीत. त्यासाठी तुम्ही आपला संयम ठेवला तर अजून चांगलं पैसे होणार आहेत. आम्ही द्राक्ष संघ म्हणून आपल्या बागायतदारांसाठी काम एवढं चांगलं करायला चालू केलंय. उद्याच्या काळात सुद्धा चांगलं काम करणार आहे. व्हरायटीचं सुद्धा करार आता सह्या राहिलेत. फक्त नवीन व्हरायटी द्राक्ष संघ जवळजवळ 40 ते 50 व्हरायटी आणणार आहे. ह्या व्हरायटीतल्या तळेगाव दाभाडेच्या प्लॉटवर प्लांटेशन करून त्यात मग रेड कलरची, लाल कलरची द्राक्षे असतील, काळ्या कलरची लांबडे असतील किंवा पांढऱ्यातले लांबडे असतील किंवा खाताना एक विशिष्ट असा स्मेल असणारी द्राक्ष व्हरायटी असतील, ह्या व्हरायटी आपण त्यातल्या आपल्या वातावरणाला सिलेक्ट होणाऱ्या त्या तळेगाव दाभाडेत 7 एकरच्या प्लॉटवर आता प्लांटेशन रुस्टॉकचं चालू आहे. त्याच्यावर आपण त्या काड्या आणून भरणार आहे. आता करार झाला की आम्ही साऊथ आफ्रिका असेल, काय व्हरायटी जपानच्या असतील, चीनच्या असतील, काय व्हरायट्या कॅलिफोर्नियातल्या येत्या आणि त्या कंपन्याशी आपला टायअप झाले की त्या व्हरायटी आपण इथं आणून पुन्हा सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मल्टी लोकेशनच्या ट्रायल द्यायच्या आहेत त्या. आणि मल्टी लोकेशन ट्रायलला एखादी व्हरायटी चांगली शूट झाली तर त्या भागात आपण शेतकऱ्यांना बाबांनो ह्या व्हरायटी तुम्ही करा, असं तुम्हाला 1, 2 ते 3 वर्ष अजून जातील ह्या सगळ्या घटना घडायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गळकुजीला बळी न पडणाऱ्या, दावणी किंवा बुरशीजन्य रोगाला बळी न पडणाऱ्या काय व्हरायटी आपल्या NRCकडे पण चांगल्या आहेत. सोमकोर सर, मला वाटतंय संचालक असताना सोमकोर सरांनी पण मला मांजरी किसमिस आणि नवीन मांजरी, आता ह्या व्हरायटी एवढ्या चांगल्या आहेत नवीन मांजरी, आपल्याला माहीत नाहीत अजून की आणखी कुठले. आनंद कुठे गेला? श्यामा ना, मांजरी श्यामा. आपल्या NRCकडे पण चांगल्या व्हरायटी आहेत, परंतु त्याच्या ट्रायल होणं आपल्या भागात गरजेचं आहे. नवीन मांजरी तर सेंटेड आणि भारी व्हरायटी, इलॉंगेटेड बिगर PGRच्या व्हरायटी आहेत. आणि ह्या व्हरायटीचं सुद्धा सर आता आम्ही इथं कोण करत नाही, पण मी आमच्या प्लॉटवर आता थोडंसं त्यातल्या 1-2 व्हरायट्या आपण नवीन मांजरीचं आणि श्यामाच्या प्लांटेशन आपण आता ग्राफ्टिंग केले. आता आणखी 6-7 व्हरायटी तिथं ट्रायल ब्लॉकला घेऊन आम्ही त्याच्या ट्रायल घ्यायला लागलोय. आणि त्यासुद्धा तुम्हाला व्हरायटी दिल्या जातील. म्हणजे NRC देत आहे ती काय संघाचा काय तिथं फक्त प्रमोट संघ करू शकतो, पण NRC तुम्हाला बी देऊ शकतं. फक्त ट्रायल झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणात बागा वाढवू नका. नाहीतर इथं लगे आलं म्हणलं की नवीन काय पहिल्यांदा गपचूप आणून 2 एकर 3 एकर त्यानं गपचूप केले म्हणून पुन्हा अख्खा जिल्हा गपचूप करून ठेवतोया. आणि पुन्हा कुजायला लागलंय, गळायला लागलंय, भानगड्या क्रॅकिंगच्या काहीतरी पुढे येते. तर ही तुम्ही गडबड करू नका. तुम्हाला विश्वासानं मी सांगतो की आम्ही कुठलंही तुमच्या बाबतीत द्राक्ष शेतीला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी आम्ही काम करायला लागलोय. आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगलीच दिली जाईल. भले उगं ह्याच्याकडे आल्या, त्याने घेतल्या, त्याला लावाय दिल्या, मला दिली नाही, असा काही समज करून घेऊ नका. कारण त्या ट्रायलमधलं प्लॉट असणार आहेत.
नुकसान झालं तर त्या माणसाचं होणार आहे, फायदा झाला तर त्याचा होईल, पण पुन्हा सगळ्यांचाच फायदा व्हावा द्राक्ष बागायतदारांचा, असं आपल्याला भरीव काम करायचं आहे. ह्याच्यात आता भविष्य काळात आपल्याला थोडंसं मी परवा सांगितले की थोडासा प्रत्येकाला त्रास होणार आहे द्राक्ष शेती सांभाळताना. ह्या 2 वर्षात आर्थिक त्रास होणार आहे. तर आर्थिक त्रास जरी झाला तरी तुम्ही सोसावं लागेल, कारण आपल्याला द्राक्षाशिवाय चांगलं पैसे कशातच होत नाहीत. तुम्हाला येणाऱ्या काळात द्राक्ष शेतीला मी परवाच्या चर्चासत्रात सांगितले एप्रिलच्या ह्याच जागेवर, आणि धनंजय गार्डनला मी ऑक्टोबर महिन्यातल्या चर्चासत्रात सांगितले की 2028 पासून द्राक्षाला दिवस चांगलं याला चालू होणार आहेत. त्याची झलक कालच्या सीझनची होती. बारकाईनं जर बघितलं तर देशाला 5 लाख टन बेदाण्याची गरज आहे, चालू वर्षी फक्त 1.25 लाख टन बेदाणा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बेदाण्याच्या व्हरायटीसुद्धा चांगल्या व्हरायटी आहे. परवा एक छोटाशी एक ब्रीडिंग कंपनी आहे तुमच्या ह्याची अफगाणिस्तानची, आणि त्या ब्रीडिंग कंपनीची आपल्याला बेदाण्याची व्हरायटी द्यायला ती तयार झाली आहे. त्यांची रॉयल्टी जरा नाममात्र देऊन आपल्याला सरकारशी चर्चा करून ती व्हरायटी पण आपल्याला बेदाण्याची आणायची आहे. 1-2 व्हरायटी आहेत, त्या चांगल्या व्हरायटी आहेत बेदाण्यासाठी, आणि त्या व्हरायटी जर आल्या तर बेदाण्याला तुम्हाला आपला जास्तीत जास्त प्रयत्न चालला आहे. ही जी आपण प्रचलित द्राक्षे व्हरायटी करतो ही थॉम्सनच्या व्हेरियंट म्युटंट आहेत. म्हणजे थॉम्सनला 35 डिग्रीच्या वर गेले की गर्भधारणेला समस्या येते, तशाच 25 डिग्रीच्या आत आले की समस्या येते, आणि त्याच्यातलंच ही म्युटंट आहे. ती सोनाक्का, माणिक चमन, आरके, SSN, सुपर सोनाक्का आणि संबंधित काय असतील अनुष्का, ही थॉम्सनमधलंच म्युटंट आहे. आणि त्याच्यामुळं त्याला थॉम्सनचाच DNA असल्यामुळं त्या व्हरायटीत तोच DNA असल्यामुळं त्याला 30 टेम्परेचर 30 क्लायमेट शूट होतं, आणि ह्याला 150 दिवस मॅच्युरिटीला लागते. आपण उगे 4 महिन्यात मी द्राक्षे कापली म्हणजे ती काय गोडीची नाही. 150 दिवसाच्या ह्या व्हरायटी आपल्या येत्या, मग शुगर येत्या. आपल्याला 100-110 दिवसाच्या व्हरायटी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला लागलो. आणि बेदाण्यासाठी सुद्धा 100-110 दिवसाचीच व्हरायटी आपण तिकडं अफगाणिस्तानच्या आणायचं चाललं आहे, की जेणेकरून पावसाळा लागायच्या अगोदर ती व्हरायटी आपल्याला बेदाणा रॅकवरून निघून गेला पाहिजे, कलर मेंटेन चांगला होईल. बेदाण्यासाठी तर सांगली जिल्ह्यात एवढं चांगलं काम करायचं आहे की बेदाण्याचा एक हब होता, परंतु आज ढासळलेली परिस्थिती आहे. मग ती दराच्या माध्यमातून असो किंवा समस्येच्या माध्यमातून असो, व्हरायटी चांगली देऊन बेदाणा 5 लाख टनापर्यंत आपल्याला न्यायचा आहे. जगभरात द्राक्षाची परिस्थिती प्रचंड खराब आहे, भारतातच नाही जगभरात मजुरीचं दर प्रचंड वाढलेत, खर्च वाढला आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियासारखा देश टेबल ग्रेप्समधनं वाईनमध्ये आला, बेदाण्यामधनं वाईनमध्ये यायला लागला. जी युरोपियन काय राष्ट्र आहे ती सुद्धा टेबल ग्रेप्समधनं वाईन ग्रेप्समध्ये आली. अमेरिका कॅलिफोर्निया सगळ्यात मोठा हब द्राक्षाचा होता, ती पण टेबल ग्रेप्समधनं वाईनच्या क्षेत्रात आली, कारण वाईनला ऑटोमायझेशन होतं. म्हणून टेबल ग्रेप्सला भारतात आणि खास करून आपल्या सांगली जिल्ह्याला मल्टिपल जिल्हा आहे आपला. मल्टिपल म्हणजे बेदाणा होतो, एक्सपोर्ट होतं, आणि इलॉंगेटेड व्हरायटी पण चांगल्या होते. ती परिस्थिती बाहेरच्या जिल्ह्यात होत नाही. नाशिक आणि सोलापूर मल्टिपल जिल्हा ह्या व्हरायटी पिकवण्यात. तुम्हाला अशा व्हरायटीच्या दृष्टीने जर काम केलं तर टेबल ग्रेप्सला आपल्याला चांगले दिवस असणार आहेत, कारण आपल्या इथं मजुरीचा दर थोडासा कमी आहे जगाच्या तुलनेत. आता बाहेरच्या जगातल्या मजुरीचं थोडक्यात सांगतो, कॅनडा, ब्राझील, युरोपियन राष्ट्र, इस्रायल, दिवसाला 8 तासाचा पगार आहे तिथं 14,000 ते 12,000 रुपये मजुराचा. आपण किती रुपये देतो, पण इथे द्यायचीला जादा बेदा. ह्या आपलं GDPवर ठरलेला असतो. आपला GDP खाली आहे, त्यामुळं आपला मजुरीचा दर खाली आहे. तर आपल्याला द्राक्ष शेतीला स्कोप आहे, मजुरीच्या माध्यमातून खर्च कमी राहील. दुसरं, आपल्या जिल्ह्याला सगळ्यांना मागल्या चर्चासत्रात सांगितलं आहे की मेकॅनायझेशन हा विषय आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे. आपण ऑक्टोबरच्या चर्चासत्रात
आपला प्रयत्न चालू आहे की मेकॅनायझेशन हा विषय, छाटणीचं मशीन, शेंड मारायचं मशीन, शेणखत टाकायचं, भरायचं आणि टाकायचं मशीन, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मेकॅनायझेशन कसं आणा येईल. आपण ऑक्टोबरला आनंद बोलवायचं नव्हतं का? चर्चा झाल्या का? झाल्या. तर आमचा सांगली विभागाच्या द्राक्ष संघ एक अमेरिकन ॲग्रो इंजिनिअरिंग कंपनी आहे, त्यांना आपल्याला ऑक्टोबरला चर्चासत्राला बोलवायचं चाललं आहे. आणि फक्त अंतराची अडचण आहे. प्रत्येकजण मनाला येईल ती व्हरायटी आली की कोण इथंभर अंतरावं याचा राहिला आहे फक्त. नाहीतर प्रत्येकजण आला की मिरजे सर इथं काय झालंय, इथं एवढं तज्ज्ञ झाले ती की तो सांगतोय ही काळी व्हरायटी आहे, ह्याला 3 फुटावं लाव. तो सांगतोय पांढरी व्हरायटी आहे, त्याला 5 फुटावं लाव. तर झिगझॅग लाव पुन्हा. आणि झिगझॅग आता मला वाटतं डोक्यावर कुंडी ठेवणं ती तुळशीगत म्हणजे बरं झालं. कुणीतरी सांगितलं तर डोसक्यावर कुंडी ठेवून द्राक्ष लावलंय भारी पिकतंय म्हणून ती बी करायचं राहिलंय तेवढं. तर अंतर एक करा. जरा मॅनेजमेंटला माझी विनंती आहे की जरा खुर्च्या मागं कमी पडायला लागले, त्या जरा खुर्च्या टाका. लोक मागं भरपूर लाईन आहे, लोक या लागलेत. जरा शेळके साहेब बघा बरोबर, ह्या इकडं जागा, इकडं खुर्च्या टाका. पाठीमागं खुर्च्या जर संपल्या असतील तर खुर्च्या अजून बाहेरनं मागवा, कारण माणसं अजून भरपूर वाढणार आहे. आहेत ना? नाही अंदाज घ्या, कमी पडत असतील तर वाढवा ही मॅनेजमेंटला माझी विनंती आहे. तर मेकॅनायझेशन बागातलं अंतर, आपण आपल्या जिल्ह्यातले अल्पभूधारक आहे, 5 एकरची बागायतदारी आहे, एखादा अपवादात्मक 10-20 एकराचा बागायतदार आहे. 8-5 वर कुठलीही व्हरायटी करा, मधला एकच ओलांडा करा, वायचं डिझाईन एक करा, तारचं डिझाईन एक करा. नाही एकाची तार हातभर आहे, एकाची तार ईतवर आहे असं करू नका, एक डिझाईन करूया. कारण मेकॅनायझेशन म्हणजे तुमचा मजुरीचा खर्च कमी करायसाठी आपण सांगली जिल्ह्यातला द्राक्ष संघ काम करणार आहे. तुम्हाला पेस्ट फवारायची मशीन, आता आपण जी केन बाथ सिस्टीम म्हणतो, केन बाथ म्हणजे काड्यांची, जे आपल्याकडं प्रचलित आहे त्याच्यापेक्षा तो माणूस आपल्याला मायक्रो केन बाथ सिस्टीमची म्हणजे मायक्रो ड्रॉपिंगची, पण काडी सगळी ओली होणार अशी मशीन आपल्याला त्यांच्याकडून घ्यायची आहे. पेस्ट लावायची ती सुद्धा लवकर आपल्याला पुढच्या सीझनपर्यंत आपल्याला तसा प्रयत्न करायचा आहे. काय लोक भाड्यानं घेतील, ESS कसं आलं भाड्यानं, तसं छाटणीचं मशीन असेल, शेंड मारायचं मशीन असेल किंवा अन्य शेणखत टाकायचं, एखादा माणूस घेईल, एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी घेईल आणि शेतकऱ्याला देईल. अशा माध्यमातून गेलो तर आपल्याला भविष्य काळात आपल्याला द्राक्ष शेती परवडेल, अन्यथा द्राक्ष शेती परवडणार नाही, मजुरीखंड परवडणार नाही. आपल्याला मेकॅनायझेशनमध्ये आलो, आपल्याला द्राक्ष शेती फायदेशीर होऊ शकते. अजून आपल्याला काय व्हरायटी अशा एवढ्या चांगल्या आहेत की आज जपानमधली शाईन मस्कत सारखी व्हरायटी आहे, मून ड्रॉप आहे, अशा व्हरायटी आपल्याला ब्लॅकमधली इलॉंगेटेड आहे. शाईन मस्कत काय प्रॉब्लेम नाही त्याला, म्हणजे रोगच येत नाही, मागं दावणी नाही, करपा नाही, काहीच भानगड नाही. अशा आणखी बऱ्याच व्हरायटी आहेत, त्या मी काय थोडीशी नावं पण सांगू शकत नाही काही कारणास्तव. अशा व्हरायटीसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. आणि जगाच्या बाजारपेठेवर त्या व्हरायटी राज्य करणाऱ्या व्हरायटी आहेत की त्या व्हरायटी लोकांना डिमांड आहे. आणि आपल्याला रेन रेजिस्टंट आणि डिसीज आणि सेकिंग रेजिस्टंट व्हरायटी आणल्याशिवाय आपण रेसिड्यू फ्री द्राक्ष देऊ शकत नाही. आपण आत्ता जी रेसिड्यू फ्री देतो ह्या व्हरायटी अगदी आपण चिकाटीनं अभ्यासानं काम करतोय म्हणून चाललंय. जगभरात कसं आहे की त्या व्हरायटीज रेन रेजिस्टंट आहे, त्या डिसीज रेजिस्टंट आहे, त्या सेकिंग रेजिस्टंट आहे, त्या म्हणून ती जगभरात निर्यात रेसिड्यू फ्री करते. आपल्याला रेसिड्यू फ्री द्राक्ष पिकवायला हे काम करावं लागेल. आता बऱ्याच गोष्टी मला पण सांगायच्या असतात, कारण हा विषय मी माझ्या चर्चासत्रात घेणार नाही. हा तुम्हाला प्राथमिक द्राक्ष संघ काय करायला लागला आहे आणि आपल्याला कशी द्राक्षाची दिशा आपल्याला सांगली जिल्ह्याची न्यायची आहे ही मांडणं आणि दिशा देणं गरजेचं आहे. आणि हीच व्यासपीठ आहे द्राक्ष संघाचं की पुन्हा या द्राक्ष शेतीला चांगली ऊर्जित अवस्था आणायची आहे. आणि बेदाण्याला पण डिमांड चांगलं राहणार आहे. थोडंसं व्हरायटी तुम्हाला चांगल्या देऊन त्या पण करूया. मला वाटतं आनंद यंदा किती 1.25 लाख टन, बाहेरचा 75,000 टन येतो, बाहेरचा 75,000 टन अफगाणिस्तानचा किंवा बाहेरचा बेदाणा येतो. साऊथ आफ्रिकेतला काय येतो. आपल्याला बेदाण्याच्या करण्याच्या पद्धती पण थोड्याशा बदलायच्या आहेत. आपण करतोय ते ऑस्ट्रेलियन मेथडनं करतोय.
जगभरात 5 मेथडनं केला जातो. कॅलिफोर्नियन मेथडचा एक बेदाना केला जातो, ऑस्ट्रेलियन मेथड, अफगाणिस्तान मेथड, चायना आणि ऑस्ट्रेलियन ह्या 5 मेथडनं बेदाना केला जातो. त्यातले आपण ऑस्ट्रेलियन मेथडनं बेदाना करतो. आपल्याला अजून जरा थोडंसं अफगाणिस्तान आणि कॅलिफोर्निया आणि ऑस्ट्रेलियन ह्या तिन्ही मेथडचं कॉम्बिनेशन करून बेदाना करायचा आहे की जेणेकरून जगाची बाजारपेठ आपल्याला काबीज करायची आहे बेदाण्याची. आपला द्राक्ष संघ इंटरनॅशनल फूड जे काउन्सिल आहे त्याचा सभासद झाला आहे आणि इंटरनॅशनल फ्रूट काउन्सिलचा सभासद झाल्यामुळे तिथं पण आपल्याला चांगली संधी मिळणार आहे. आणि आपल्याला ते पण काम करायचं आहे. बऱ्याच अशा आपल्याला नवीन नवीन संकल्पना द्यायचा, नवीन नवीन काम करायची, एक वेगवेगळी दिशा द्यायचं काम आपण द्राक्ष संघामार्फत करणार आहे. येणाऱ्या काळात असंच तुमचं सहकार्य राहू दे. कारण आज सांगली जिल्ह्यातलं 3रं चर्चासत्र आहे आणि ह्या 3ऱ्या चर्चासत्रात आपण एवढ्या मोठ्या संख्येनं संघाच्या चर्चासत्राला प्रतिसाद देत आला आहे. असाच तुमचा प्रतिसाद, आशीर्वाद द्राक्ष संघाच्या सर्व आमच्या संचालक मंडळाला राहू दे अशी मी सांगलीच्या आराध्य दैवत गणपती चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण अतिशय व्यापक असा दूरदृष्टिकोन या द्राक्ष शेतीला भविष्य देण्याच्या संदर्भामध्ये आपण व्यक्त केला. नानांचं खरं तर या ठिकाणी आम्हाला सर्वांना कौतुक वाटतंय. काही दिवसापूर्वी नानांच्या मातोश्री त्यांचं देवाज्ञा झालं. लागोपाठ 24 तासामध्ये त्यांच्या भगिनींचं पण त्या ठिकाणी निधन झालं. हे 2 धक्के सावरत असतानाच केवळ 15 दिवसामध्ये या आसमानी संकटाला, अवकाळी पावसाला सुरुवात झाली. नाना गृहप्रती चर्चा करत असताना काही संचालक आणि सर्वच पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा होत असताना यावरती निश्चितच काहीतरी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपल्याला करायला हवं अशी भूमिका मांडली असताना नानांनी आपलं दुःख बाजूला सारलं. मात्र शोक, जन्मदात्री आई गेली असताना आणि हिमालयासाठी पाठीशी ढाल म्हणून बांधणारी आपली बहीण सुद्धा अवघ्या 24 तासामध्ये गेली असताना नानांनी ही दोन्ही दुःख बाजूला सारली आणि संघासाठी पुढाकार घेतला, शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला. मला या ठिकाणी हा मुद्दाम आवर्जून उपस्थित करावासा वाटतो. नाना, खरोखरच आपण हे सगळं बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्यासाठी द्राक्ष संघामध्ये आमचे दत्ताजीराव पाटील आहेत, तुकाराम बापू आहेत, आमचं सर्व संचालक मंडळ आहे, त्यांना सगळ्यांना एकत्रित तातडीने 21 तारखेला या ठिकाणी मीटिंग बोलवली आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला आपल्याला निश्चितच या ठिकाणी या परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे, त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं पाहिजे, त्यांना दिलासा द्यायला पाहिजे अशी प्रमुख भूमिका आपण बजावली. मला या ठिकाणी 2 व्यक्तींचं, या 2 पुरुषांचं या ठिकाणी निश्चितच आठवण झाल्यापासून राहत नाही. शेतकरी राजा हा असा राजा आहे, बळीराजा आहे की या बहुतांश भारतामधल्या शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी ज्यावेळेला शेतीला सामोरं जात असतो त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सुद्धा वर्णन केलंय, प्रमाण दिलंय. मळे झाकून या करीती पेरणी, कुणबीचे पाणी लवला हो असं म्हणताना शेवटी तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे की तुका म्हणे आहे आपली सूचना करीतो शहाणा मोठी लोकी. या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यावरती असा